नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा मला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि मागचा भाग पाहून अनेकांनी आम्हाला फोन केले, ईमेल केले की आम्ही सगळेजण आता कास पठारावर जाणार आहोत. कास पठाराविषयीचा मागचा भाग होता. तिथली जैवविविधता काय आहे हेही आपण समजून घेतलं होतं आणि तिथला नयनरम्य निसर्ग आहे तोही आपण अनुभवला होता. मंडळी, तुम्ही नक्की कास पठारावरती जा. तिथलं निसर्ग सौख्य आहे ते नक्कीच अनुभवा. तिथलं सौंदर्य आहे ते सुद्धा जपा आणि आपण सगळेजण रक्षक म्हणून तिथे जाऊया. म्हणजे कोणी जर का ते सौंदर्य ओरबाडण्याचा प्रयत्न केला ना, तर आपण त्यांना तिथेच रोखायला पाहिजे. कारण मंडळी, सौंदर्य हे अनुभवण्यासाठी असतं, बघण्यासाठी असतं, ओरबाडण्यासाठी नसतं. ही जी विकृती आहे ना, ही विकृती समाजामध्ये आलेली आहे आणि ती आपण नष्ट करायला पाहिजे आणि त्यासाठीच आपण रक्षक म्हणून कास पठारावरती जायला पाहिजे. निसर्ग आपण अनुभवायला पाहिजे. अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. कुठेतरी विचार करायला लावणारा असाच आपला आजचा विषय आहे. मंडळी, आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा आहे आणि ह्यासाठी प्राचीन काळापासून वादविवाद, भांडणं, प्रसंगी घनघोर युद्धसुद्धा झालेली आहेत. ओळखलात ना आजचा विषय? जमीन जमीन जमीन. महाभारतापासून आजवर जमिनीच्या बाबतीतली जी मानसिकता आहे ना, ती तशीच आहे आणि आज त्यामध्ये भर पडलेली आहे विकृतीची. आणि या बाबतीतली विविध निरीक्षणं, वस्तुस्थिती, माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आपण अनेक किस्सेही त्या बाबतीतले ऐकणार आहोत आणि तेही शेखर गायकवाड सरांकडून. शेखर गायकवाड सर आपल्या पहिल्या एपिसोडपासून आपल्याबरोबर आहेत, आपले मार्गदर्शक आहे. मंडळी, एका ब्रिटिश व्यक्तीनं गायकवाड सरांना विचारलं की भारतातल्या जमिनींविषयी आम्ही खूप ऐकून आहोत. 5 गुंठे जमीन तिघांना विकून भारतीय माणूस 5 गुंठ्यांची 15 गुंठे जमीन कशी करतो? हे आमचं ट्रेड सिक्रेट आहे. असं कसं चालेल? आम्ही तुमच्याकडे येणार, MS करायला आलो होतो, तुम्ही 50 लाख रुपये फी घेणार, तुम्ही आमच्याकडे या. जर आमच्याकडे ग्रॅज्युएशन करायला तुम्ही आला तर आम्ही 3 वर्षामध्ये गपचूप कसा बांध कोरायचा शेजाऱ्याचा ते शिकवतो. तुम्ही जर मास्टर करायला आला आमच्याकडे तर गपचूप वारीला जाता जाता दुसऱ्याच्या शेतात पाणी कसं सोडून द्यायचं रात्रीचं हे शिकवतो. आणि जर तुम्ही PhDला ॲडमिशन घेतलं तर मग बाकीचे भाऊ येण्यापूर्वी मेलेल्या आईचा कसा अंगठा घ्यायचा याचं स्पेशलाइज ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देऊ. एवढं विदारक चित्र आज तरी प्रॉपर्टीच्या क्षेत्रामध्ये आहे. संपूर्ण भारतीय समाज सायलेंट ब्लॅकमेलिंगवर आधारित आहे असंही ब्रिटिशांचं म्हणणं आहे. ब्रिटिशांनी एकेकाळी असं म्हणलं की संपूर्ण भारतीय समाज हा एकमेकाच्या सायलेंट ब्लॅकमेलिंगवर आधारलेला समाज आहे. म्हणजे यामध्ये कसलीच निरागसता नाही. समोरचा माणसाने भावाने समजा त्याला नांगर मागितला तर तो मग नांगर घेऊन जा, परंतु त्याच्या बदल्यामध्ये तुझी बैल माझ्याकडं 5 दिवस दे. तू माझ्याकडनं ट्रॅक्टर घेऊन जा पण त्याचे टायर बदलून दे. तो ब्रिटिशांनी असं म्हणलं की 2 सख्या भावांमधलं नातंसुद्धा हे प्रेमाचं आणि निरागसतेचं नाही. मंडळी, आपल्या भारतामध्ये जमीनविषयक 3000 कायदे आहेत आणि आपल्या संपूर्ण भारतामध्ये 4.8 कोटी इतके खटले सध्या चालू आहेत. जमीन विषयक तरतूद असलेले 3000पेक्षा जास्त कायदे भारतातले मी अभ्यासले
आणि एवढे वेगवेगळे कायदे आहेत की हे एकत्रित कुठे जमिनीचं चित्र नसल्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम फार आहे. मागच्या वर्षी अखेर सगळ्या भारतामध्ये एकूण 4.8 कोटी खटले चालू होते. म्हणजे आपण जर लक्षात घेतलं तर मी स्वतः 25,000पेक्षा जास्त दावे माझ्यासमोर चालवलेले आहेत. त्यामुळे मी सांगू शकतो की एका केसमध्ये 2 विरुद्ध 4, 5 विरुद्ध 10 माणसं भांडत असतात. पण 1 विरुद्ध 1 आहे असं जरी पकडलं तर 4.8 गुणिले 2 एवढे पक्षकार आहे आणि त्यांचे प्रत्येकाचं एक वकील पकडला तर साधारण 9 कोटी एवढे पक्षकार फिरत आहेत. कुठे फिरत आहेत तर तालुक्याचं कोर्ट, जिल्ह्याचं कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, रेव्हेन्यूचं कोर्ट, लेबर कोर्ट, इंडस्ट्रीयल कोर्ट, अशी कोर्टाची 300 नावं आहेत. शेतीतून पिकांऐवजी पैसा उगवतोय असं शेखर सरांचं निरीक्षण आहे. आत्ता जी उदाहरणं येत आहेत, सार्वजनिक जमिनी विकणारी माणसं, गायरान जमिनी विकणारी माणसं, देवस्थान जमीन विकणारी माणसं, दुसऱ्याचं पॉवर ऑफ अटर्नी घेऊन विकणारी माणसं, पाकिस्तानात पळून गेलेल्या लोकांच्या खोटे कोणीतरी सिक्युरिटी गार्डला पकडून त्याच्या किंवा मदरशांच्या बाबतीमध्ये राखणदार माणसाचा पॉवर ऑफ अटर्नी घेऊन विकणारी माणसं, वक्फ जमिनी विकणारे माणसं, अशी सर्व प्रकारची माणसं आपल्याला दिसत आहेत. हे माणसांची जमीन त्यांची नाहीच आहे, पण परस्पर याच्यावर दलाली करणाऱ्यांचा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. आणि किंबहुना सातबाराचा धंदा असं लोकांनी कार्डवर छापलेलं मी बघितलं आहे. म्हणजे हा करतो काय आहे तर शेतात काही निर्माण करत नाही, हा शेतात कष्ट करत नाही, कुठलंही धान्य पेरत नाही, काहीच उगवत नाही. उगवतं आहे तो पैसा आणि काय तयार होतं आहे तर भांडणं. आणि अशा प्रकारचं एक विदारक चित्र आज तरी महाराष्ट्रात आहे. 7/12चा धंदा असं छापलेली व्हिजिटिंग कार्ड सध्या अस्तित्वात आहेत. त्याचबरोबर देवाची पॉवर ऑफ अटर्नी असलेला महाभाग शेखर सरांना भेटला होता. मला म्हणला माझ्याकडे देवाचं पॉवर ऑफ अटर्नी आहे. असा माणूस तुम्ही ऐकला आहे का कधी? मला तो भेटला आहे. मला म्हटलं माझ्याकडं देवाचं पॉवर ऑफ अटर्नी आहे. म्हटलं घेऊन ये. 15 दिवस आलाच नाही. म्हटलं काय झालं? फोनवर बोलत होता. म्हटलं हाय पण झेरॉक्स आहे. म्हटलं चालतं आहे झेरॉक्स, देवाची सही आहे ना. मग आला घेऊन. मग आम्ही ते चेक केलं सगळं, तर खाली मोडीमध्ये गुरुवाची सही होती. मी त्याला म्हणलं अरे 7/12वर नाव आहे भैरोबा देव, हा माणूस आहे गुरव, त्याच्याबरोबर तू व्यवहार केला आहे असं म्हणतो. देवाचा पॉवर ऑफ अटर्नी कसं काय? तो म्हणतो साहेब आपण डील कुणाबरोबर केलं आहे? गुरुवाबरोबर तर केलं आहे. त्याला तर 50,000 रुपये आम्ही दिले त्या ॲडव्हान्समध्ये. याचा अर्थ काय? गुरव हाच आजचा देव झाला आहे. सो असं भारतीय संस्कृतीमध्ये कधीही नव्हतं. मग दुर्दैवाने हे आता प्रत्यक्षात कागदावर यायला लागलं आहे. धरणात बुडालेल्या जमिनीबाबत नुकसान भरपाई घेऊन त्यावर पुन्हा कर्ज घेऊन बँकेला फसवणारा महाभागही शेखर सरांना भेटला होता. कर्ज काढणारा एक माणूस भेटला मला. आणि ते मला, मी प्रांत ऑफिसर असतानाच ते बँकेचे साहेब आले. साहेब आमचं डोकं फिरायची वेळ आली. काय झालं? ते म्हणे 7 लाख रुपये कर्ज आम्ही दिलं आहे आणि या माणसाचा 7/12च नाही आहे. म्हटलं असं कसं होईल? तर मग मी तलाठ्याला विचारलं. तो माझ्याच अंडर होता तलाठी, उजनीच्या तिथला तलाठी. तो म्हणला साहेब सगळी गावं पाण्याखाली बुडाली. त्या 7/12च्या पुस्तकांवर आपण लिहिलेलं आहे की उजनी धरणात ही पाण्यामध्ये बुडाल्यामुळे सर्व गावाचं संपादन झाल्यामुळे हे सर्व 7/12 रद्द करण्यात आलं आहे. फक्त आम्ही प्रत्येक पानावर लिहिलं नाही, त्या पुस्तकाच्या वर लिहिलं आहे. यांनी काय केलं, त्याचा 7/12ची नक्कल घेतली आणि बँकेकडनं कर्ज काढले त्याच्यावर. म्हणजे सरकारकडनं 7 लाख रुपये घेतले आणि त्याच जमिनीवर पुन्हा 7 लाखाचं कर्ज बँकेकडनं घेतलं. एवढंच नाही, ते बँकेचे साहेब जेव्हा वसुलीला गेले तेव्हा गावातल्या लोकांनी सांगितलं साहेब त्या तिथे समुद्रामध्ये, उजनीच्या समुद्रामध्ये तिकडे ना, तिकडे त्याची जमीन होती. आता तुम्हाला कसं वसूल करायचं ते कसं वसूल करून घ्या. स्वतःचा पैसा दुसऱ्याच्या नावावर गुंतवला जातो, पण अंतिमतः स्वतःच्या हातामध्ये काहीही उरत नाही, असे अनेक किस्से शेखर सरांना माहिती आहेत. अनेक अधिकारी, विशेषतः पोलीस अधिकारी, मी असं बघितलं
की जे नोकरीत असताना मेहुणीच्या नावाने जमीन घेतली, 500 तरी पोलीस अधिकारीची केस मला वाटते मी बघितली असेल. हां, जिवंतपणी स्वतःच्या नावाने अधिकारी असल्यामुळे जमीन घेता येत नाही म्हणून मेहुणीच्या नावाने जमीन घेतली. रिटायर झाल्यावर मेहुणी पण परत आली नाही, जमीन तर कधीच मिळाली नाही. हे काय गणित आहे, कोणालाही कळण्याच्या पलीकडे आहे. कित्येक लोकांनी रिटायर झाल्यावर मेहुणीविरुद्ध दावा लावायचा प्रयत्न केला आहे, पण त्यांनाच कळत नाही आहे की पैसे तुम्ही दिले याचा पुरावा काय म्हटलं तर त्याच्यात काहीच पुरावा अस्तित्वात नाही, असं आपल्याला सापडतं आहे. मंडळी, 46 गुंठे जमिनीचा वाद तब्बल 86 वर्ष सुरू होता. की जमिनीचा ताबा नसताना जमिनीचे खटल्यावर लागणारे पैसे कोण देत, म्हणून पहिली जी केस मी चालवली 91 साली, ती जमीन होती 46 गुंठे आणि 46 गुंठे जमिनीचं भांडण 86 वर्ष चालू होतं. असं तर मला एवढं आश्चर्य वाटलं, हे परवडतं कसं माणसाला, याचं गणित काय, त्याचं अर्थशास्त्र काय. म्हणून मी केस वाचायला लागलो. तर जवळजवळ 5 फाईल मिळून 1500 पानांची केस. त्यातले 1200 पानांमध्ये मला पुढची तारीख द्यावी, ह्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. हां, जमीन होती 46 गुंठे, म्हणजे 1 एकर 6 गुंठे जमीन, कागल तालुक्यातली जमीन होती. त्यामध्ये मी असं बघितलं, दोन्ही ओरिजिनल जे मालक होते ते मेले होते, त्यांचीच मुलं भांडत होती. दोघांचे पण ओरिजिनल वकील मेले होते, त्यांचीच मुलं भांडत आहेत, वकील म्हणून भांडते. म्हणजे पाटील वकील मेले की ज्युनियर पाटील, सबनीस वकील मेले की ज्युनियर सबनीस, असं चालू आहे. आणि त्यातल्या त्या 60-65ला आलेले 2 शेतकरी माझ्याकडे येऊन बसायचे. मी त्यातल्या त्या जो चेहऱ्याने गरीब वाटला मला, त्याला मी एक दिवस विचारलं, रे कशाला भांडत बसलाय तुम्ही. तो शेतकरी मला म्हणतो, साहेब तुम्ही नोकरीमध्ये नवीन दिसताय, खरं सांगू का जमीन माझी नाहीच आहे. मला तर आश्चर्य वाटलं. ही केस 2दा सुप्रीम कोर्टात गेली, परत खाली आली, मग टेनन्सी कोर्टात गेली, हायकोर्टात गेली, परत सुप्रीम कोर्टात गेली, परत आली. एवढे वर्ष केस चालू आहे आणि अनेक कोर्टांना जे सत्य सापडलं नाही, तो माणूस 1 मिनिटात मला म्हणतो की जमीन माझी नाहीच आहे. म्हणलं मग कसं काय तुला भांडायला परवडते. जमिनीमध्ये मी ताबा ठेवला आहे, मी त्याच्यातून 40 टन ऊस काढतो, त्याच्यातले 20 टनाचे पैसे मी वकिलाला देतो आणि 20 टनाचे पैसे मी खिशात घालतो. मी प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये, असं त्यानेच मला विचारलं. मग माझ्या लक्षात आलं की आपणच लॉसमध्ये आहे, आपल्यालाच काही कळत नाही. मग मी दुसऱ्या शेतकऱ्याला विचारलं, मला काय भानगड आहे, कशाला भांडता. तो त्यांनी मला वेगळी स्टोरी सांगितली. माझी जमीन आहे, माझ्या आजोबाची जमीन होती, आजोबा असेपर्यंत भांडत होते. ते मयत झाल्यावर वडील 35 वर्ष कोर्टात हेलपाटे मारत होते. मी मरताना वडिलांना हातात हात देऊन शब्द दिलेला आहे की राहिलेली 50 एकर जमीन विकावी लागली तरी चालेल, पण ह्या केसमधनं मी कधीही माघार घेणार नाही. मग कशाचं लोकन्यायालय, कशाचा समेट आणि कशाची सबुरी, काही शिल्लक राहत नाही. माणसं एकमेकाच्या जिद्दीपायी ईर्षेपायी काय वाटेल त्या थराला जात आहेत. मी त्याला म्हणलं, मग जमीन तुझ्या ताब्यात नाही, 86 वर्ष झाली तुझा ताबा निघून गेला आहे, मग तुझा वकील फी कशाच्या आधारे तू फी देतो. तो तुम्हाला प्रश्न पडला, तो मला पण पडला. तो तर म्हणे माझे वकील फी घेत नाही. मग मी त्या वकिलांना पण विचारलं की अशी कशी केस तुम्ही चालवताय, त्यात फी घेत नाही म्हणे साहेब असली केस जर चालवायला लागू तर आम्ही भिकेला लागू. आमचं असं ठरलेलं आहे, जर माझा पक्षकार जिंकला तर 46 गुंठ्यातली 23 गुंठे जमीन मला आणि 23 गुंठे त्या शेतकऱ्याला, असा आमचा हिशोब आहे. त्यामुळं मी तसा प्रॉफिटमध्ये आहे. ती जमीन गेली तरी 72, पण केसमधून माघार घेणार नाही, अशी यांची मानसिकता आहे. मोठमोठे विकास प्रकल्प चालू आहे, नॅशनल हायवेचं काम चालू आहे, बंदरं होत आहेत, मोठमोठे विमानतळ होत आहेत, MIDC होत आहेत. यामध्ये आता नव्या भूसंपादन कायद्यामुळे कोट्यवधी रुपये मिळत आहेत. त्यामुळे पूर्वी हक्क सोडून दिलेल्या बहिणी जाग्या होत आहेत, बरोबर आहे, इतर हक्कात नाव असलेल्या बहिणी जाग्या होत आहेत. बहीण स्वतः काही म्हणत नाही, पण तिची मुलं आणि नवरा तिच्या आडून भांडताना आपण बघतो आहे. परत लोकांना आपले अधिकार जाणवू लागले आहेत, कारण कोट्यवधी रुपये आता संपादनामध्ये मिळत आहेत.
हे असे खटले वाढण्यामागे नेमकी कारणं काय आहेत, या बाबतीमध्ये शेखर सरांनी प्रचंड अभ्यास केलेला आहे. पहिलं कारण आहे, लोक एकमेकाला दिलेला शब्द पाळत नाही. हे भांडण प्रशासन तयार करतं आहे का म्हटलं तर नाही. पुढारी तयार करतात का तर त्याचं उत्तर नाही असं आहे. 35% भांडणं ह्या प्रकारची आहे. दुसरं कारण म्हणजे जमिनीचे कायदे, प्रक्रिया, तरतुदी याविषयीची अपुरी माहिती. दुसरं महत्त्वाचं कारण आहे की लोकांना कायदा, त्यातल्या तरतुदी, त्यातली कार्यपद्धती याच्याबद्दल काहीच माहीत नाही. पण लोक स्वार्थी आहे. उदाहरणार्थ, देवाची जमीन विकणारी माणसं आहे, महाविद्यालयाची जमीन विकणारी माणसं आहे, अनेक ट्रस्टचे ट्रस्टी हे स्वतःच त्या खरेदीदाराबरोबर सामील आहे. आपल्याला असं दिसतंय. तिसरं कारण म्हणजे सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी. तिसरं महत्त्वाचं कारण आहे आणि ज्याला समाजातले सगळे घटक जबाबदार आहे. त्यामध्ये आहे सामाजिक, राजकीय एक कारणं, त्याचप्रमाणे एकमेकाची जिरवायची हौस, महत्त्वाकांक्षा, जिद्द, बरोबर, आणि द्वेष, ह्या अशा कारणांमुळे साधारण 35% भांडणं आहे. उदाहरणार्थ, आम्हाला आता प्रशासनात माहिती आहे की ग्रामपंचायतीचं निवडणूक जवळ आली की रस्ता अडवायचे केसेस वाढत आहेत. का वाढत आहेत? तर समोरचा माणूस ग्रामपंचायतीला आपल्या विरोधात एक पॅनल उभा करणार आहे याची कुणकुण लागली की त्याची मुलं शाळेला गेली नाही पाहिजे. आणि दुर्दैवाने ही जी गोष्ट आहे हे भारतीय माणसाचं एक वैशिष्ट्य ठरायला लागलं आहे. चौथं कारण हे प्रशासकीय कारण आहे. म्हणजे काय ते समजून घ्या. चौथं महत्त्वाचं कारण आहे ज्याच्याकडे तुम्ही आधी लक्ष वेधलं ते आहे म्हणजे प्रशासकीय स्वरूपाचं कारण आहे. म्हणजे काय, तुम्ही जमीन विकत घेतली, त्यामध्ये लिहिलं होतं 2 नारळाची झाडं, पण त्यातली मी विकत घेतली आहे, कारण जमिनीबरोबर आलीच ती झाडं. फक्त नोंद होताना तलाठ्यांनी झाडांचा उल्लेख केला नाही. कोकणामध्ये असंख्य भांडणं ही केवळ नारळ, आंब्याची झाडं, फणसाची झाडं एवढ्या गोष्टींवर आहे. म्हणजे जमीन घेतली पण विहिरीची नोंद केली नाही, जमीन घेतली झाडाची नोंद केली नाही. आणि बांधावरच्या एकेका झाडावरून आत्तापर्यंत लोक सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्याचं चित्र आपल्याला दिसतं. मग झाडाची किंमत किती, जमिनीची किंमत किती आणि खटल्याचा खर्च किती, ह्याचा काही हिशोब माणूस करायला तयार नाही. मंडळी, एक लक्षात आलं का, जमिनींबाबतचे कायदे भरपूर आहेत पण तरीही फसवणुकीचे प्रकार वाढतच आहेत. एका माणसाचे रीतसर वारस नोंद होऊन त्याचं नाव जमिनीला लागलं आहे. त्याच्या आजोबाच्या नावाने जमीन होती, त्यानंतर 50 ते 70च्या काळामध्ये आजीचं नाव आलं, 70 साली आजी मेल्यावर वडिलांचं नाव आलं आणि नियमाप्रमाणे वारस नोंद त्याच्या नावावर आली आहे. तो कधी गावी जात नाही. पण आत्ता अलीकडे एक घटना घडली. गावातल्या त्याच आडनावाच्या 2 माणसांनी एक प्रतिज्ञापत्र दिलं आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रात असं म्हणलं आहे की या माणसाच्या आजीचे आणि आमच्या आजोबाचे अनैतिक संबंधातून आम्ही जन्माला आलेलो आहे, त्यामुळे ह्या जमिनीला आमची नावेसुद्धा वारस म्हणून लावावी, असं अर्जामध्येच लिहिलेलं आहे आणि प्रतिज्ञापत्रात पण लिहिलं आहे. त्याच्या आधारे या लोकांनी जमिनीला त्यांची नावं लावली. म्हणजे समाजाचा स्तर किती खालावत चालला आहे हे. आणि हे उदाहरणं मला असं वाटतं की कधी मी खरंच या बाबतीत असं बोलतो की ही इंग्लंडच्या माणसांनी नाही केलं. हे काही स्वातंत्र्याच्या वेळी काही ब्रिटिश भारतातच शिल्लक राहिले त्यांनी केलेला हा कार्यक्रम नाही आहे, किंवा ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांनी येऊन किती केलं असं पण नाही आहे. ही अस्सल ओरिजिनल आपल्याच आडनावाची नावाची माणसं हे करतायत आणि याच्यासाठी लोकांचं प्रबोधन करण्याची प्रचंड गरज आहे. असे अनेक खटले, वादविवाद, भांडणं सुनावणीसाठी शेखर सरांसमोर नित्य येत असतात. प्रखर बुद्धिमत्ता आणि त्याला अनुभवांची जोड देऊन शेखर सरांनी या बाबतीमध्ये अनेक निवाडे केलेले आहेत. पूर्वी दानपत्र केलं. एक मला माणूस भेटला ज्यांनी एका महाराजाला जमीन 72 साली दान दिली. त्यावेळी त्याचा नागरी सत्कार झाला. मी त्याच्यावर एक फार मोठा निकाल दिला. तो माणूस जिवंत होता, 95 सालापर्यंत जिवंत होता. तोपर्यंत ह्या केसमध्ये काही झालं नाही.
कारण त्या माणसाला जाणीव होती की आपल्या हाताने आपण 1 एकर जमीन दान दिली. त्यानंतर पुढची पिढी आली. त्या पिढीने असं काढलं मुलांनी त्याच्या की आपल्या वडिलांना काही अक्कल नव्हती, कशाला देवाला जमीन दिली, काही गरज नव्हती द्यायची. आज ज्या जमिनीची किंमत किती, शहरात जमीन आली 25 कोटी रुपये एकर जमीन झाली. मग ह्यांनी काय केलं, एका बिल्डरला पॉवर ऑफ अटर्नी दिलं आणि माझ्याकडे केस सुरू झाली. त्या केसमधलं पहिला पॅरेग्राफनी मी अस्वस्थ झालो. त्यात त्यांनी लिहिलं होतं, आमचे वडील एका महाराजांच्या नादी लागले होते. महाराजांनी फसवून आणि दारू पाजून त्यांच्याकडनं एक खोटे दानपत्र करून घेतले आहे. आणि त्याच फाईलमध्ये मला असं बघायला मिळालं की दानशूर शेतकऱ्याचा महाराजांकडून सत्कार. त्याच दानशूर वडिलांना मुलगा म्हणतोय त्यांना वेड लागलं होतं, त्यांना फसवण्यात आलं होतं, त्यांना दारू पाजण्यात आली होती. म्हणजे माणूस जिवंत असेपर्यंत एक स्टोरी आहे, मेलं की दुसरी स्टोरी सुरू होते आहे. मी त्या केसचा निकाल फार गमतीशीर लिहिला आहे. मी त्या केसमध्ये असं लिहिलं की 25 पानाच्या या संपूर्ण दाव्यामध्ये खरेदी घेणाऱ्या किंवा दानपत्र घेणाऱ्या महाराजांबद्दल एकही वाक्य लिहिलेलं नाही. याची सगळी तक्रार त्याच्या वर गेलेल्या वडिलांच्या विरोधात आहे. त्यांनी ताबडतोब वर जाऊन दावा लावला पाहिजे, असा निकाल आहे. थोडक्यात कायदा, नियम, तरतुदी याही पलीकडे जाऊन मानवी बुद्धीचा सर्वांगीण विचार करण्याची गरज यंत्रणेने ठेवायला पाहिजे, असं शेखर सरांचं म्हणणं आहे. माझं काय म्हणणं आहे, माणसं जर ओळखता आली नाही तर इथून पुढे प्रशासन करणं पण लोकांना अवघड जाईल. प्रशासनामध्ये नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांना हे समजेल का, लोकांची भाषा कळेल का, ते कागदावर आणत असलेला प्रश्न समजेल का, त्या प्रश्नाच्या मागे लपलेलं कारण समजेल का. कारण रस्ता अडवला की ते बिचारे रस्त्याचा प्रश्न सोडवायला जातील, पण त्याला हे कुठं माहिती आहे की इलेक्शनला पॅनल विरोधात उभा करणार आहे म्हणून हा रस्ता अडवण्यात आला आहे. हे उत्तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळेल का, हा एक मोठा प्रश्न आहे. आता हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिकवायची वेळ आली आहे की माणसं कशी वागतायत, आणि तुम्ही जर खुर्चीवर बसून प्रशासन कराल तर ते टिकणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. मंडळी, तसं बघितलं ना तर समाजाचा स्तर खालावत चाललेला आहे. जमिनी हस्तगत करण्यासाठी समाज कुठल्याही थराला जातो आहे. हे अत्यंत विदारक आहे, गंभीर आहे आणि त्यासाठी प्रबोधनाचीच गरज आहे. आणि त्यासाठी लेखक, चित्रकार, विचारवंत शेखर गायकवाड सरांचं आपल्या सर्वांना मार्गदर्शन उपलब्ध आहे. त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यायला पाहिजे. त्याच अनुषंगाने आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमध्ये आत्तापर्यंत जे हे सगळे एपिसोड झालेले आहेत ना, 450च्या वर आहेत. हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.zd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहेत, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुनः प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.